नमस्कार पालकांनो, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे आपल्या मुलांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी. या प्रवासात अनेक आव्हाने येतात, हो ना? पण त्यावर काही अगदी सोपे उपाय सुद्धा आहेत. चला मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. तर माझा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कशी सुरू आहे आपल्या मुलांची स्कॉलरशिप परीक्षेची तयारी? मला माहितीये, अभ्यास तर सगळेच जण करतात, पण तो योग्य दिशेने होतोय की नाही हे तपासणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं नियोजन आत्तापासूनच का महत्वाचं आहे? कारण परीक्षेची तारीख आपल्या समोर आहे, 26 एप्रिल 2026. आता तुम्हाला वाटेल की खूप वेळ आहे, पण खरं सांगू, वेळ कसा निघून जातो ना ते कळतही नाही. त्यामुळे योग्य वापर करणं हेच आपल्या हातात आहे. आता बघा, तयारीच्या या प्रवासामध्ये ना मुलांना आणि खरं तर पालकांना सुद्धा काही कॉमन अडचणी येतात. चला तर आधी बघूया की ह्या अडचणी नेमक्या आहेत तरी कोणत्या, म्हणजे ते आपल्याला ओळखता येतील. सगळ्यात पहिली आणि कॉमन अडचण म्हणजे प्रश्नच कळत नाही. कधीकधी प्रश्न इतका गुगली टाकल्यासारखा विचारलेला असतो की मुलांना समजतच नाही की त्यांना नेमकं काय उत्तर द्यायचंय, आणि इथूनच मग सगळा गोंधळ सुरू होतो. बरं, समजा प्रश्न समजला, पण त्यानंतर येते दुसरी अडचण. कितीही वेळा तो प्रश्न सोडवला ना तरी उत्तर चुकतंच चुकतं. आणि यामुळे काय होतं माहितीये, मुलांचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. आणि तिसरी अडचण, जी सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेटिंग असते, ती म्हणजे अरे आपली चूक नेमकी कुठे होतीये हेच कळत नाही. आता जर चूकच कळली नाही तर ती सुधारणार तरी कशी, बरोबर ना? पण थांबा, अजिबात काळजी करू नका. या सगळ्या अडचणींवर एक खूप प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे योग्य वेळी योग्य तज्ज्ञांची मदत घेणं. चला आता बघूया की ही मदत नक्की कशी काम करते. तर बघा, एक्सपर्ट लोकांकडून मदत घेतल्यावर काय मिळतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं एकदम सोपं आणि स्पष्ट विश्लेषण, म्हणजे तो प्रश्न कसा सोडवायचा याची स्टेप बाय स्टेप पद्धत. आणि हो, वेळ वाचवण्यासाठी काही खास जलद ट्रिक्स आणि शॉर्टकट सुद्धा. आणि ही मदत फक्त गणितासारख्या एकाच विषयासाठी नाहीये हं, तर परीक्षेच्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयासाठी उपलब्ध आहे. आता आपण बघूया की नक्की कोणत्या कोणत्या विषयांमध्ये आपल्याला विशेष मार्गदर्शन मिळू शकतं. यामध्ये बघा, मराठी उतार्यांवरचे प्रश्न पटकन कसे सोडवायचे याच्या ट्रिक्स आहेत. गणित सोपं करून लक्षात कसं ठेवायचं याच्या पद्धती आहेत. बुद्धिमत्तेचे जे अवघड प्रश्न असतात ना, त्यासाठी खास युक्त्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण परीक्षेचं प्लॅनिंग कसं करायचं यावर लक्ष दिलं जातं. आता तुमच्या मनात येत असेल की ठीक आहे, हे सगळं तर खूपच छान आहे, पण ही मदत मिळवायची तरी कशी? तर त्याची प्रोसेस अगदीच सोपी आणि सरळ आहे. फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. ऐका. 1. जो प्रश्न तुमच्या मुलाला किंवा मुलीला जमत नाहीये त्याचा एक फोटो काढायचा. 2. तो फोटो दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करायचा. आणि 3. तुम्हाला त्याच प्रश्नाचं सोपं विश्लेषण काही वेळात मिळेल. आहे की नाही एकदम सोपं? आणि हा सगळा दृष्टिकोन जो आहे ना, तो या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतो. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून देण्याची जबाबदारी आता आमची. हे वाक्य पालकांना एक मोठा विश्वास देतं की या संपूर्ण प्रवासात ते एकटे नाहीत. तर मग ही मदत मिळवण्यासाठी संपर्क क्रमांक तुमच्या स्क्रीनवर आहे. रावते सर, आय ट्युशन क्लासेस. पण एक खूप महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, कृपया या नंबरवर फोन करू नका, फक्त व्हॉट्सॲपवर मेसेज करा. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशासाठी खूप खूप शुभेच्छा.